योगी आदित्यनाथ यांना आपलं हिंदू जननायक पद ठसवण्यासाठी गोल्डन चान्स मिळालाय। तो म्हणजे प्रयागराजमध्ये पार पडणारा कुंभमेळा। पण कुंभमेळ्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी वेगळंच डोकं लावलं। यातील केवळ 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल डोकं असावं तर योगींसारखं। त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की योगींनी आपल्या विकास कामाचं पुस्तिका छापली आहे। ही पुस्तिका वेगवेगळ्या पेपर आणि चॅनल्सच्या संपादकांना दिली आहे। याच पुस्तिकेत कुंभमेळ्याला आलेल्या कुणाकुणाचा बाईट घ्यायचा यासाठी दिलेल्या सूचनांचा कळसच गाठलाय। दुसरी गोष्ट, या कुंभमेळ्यासाठी 6300 कोटींचा घसघशीत विधीची तरतूद योगींनी अर्थसंकल्पात केली। एवढंच नाही तर कुंभमेळ्याचं क्षेत्रही 4000 हेक्टर पर्यंत वाढवलंय। हा कुंभमेळा भव्य दिव्य ठरावा यासाठी हुशार, कार्यक्षम आणि अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। तिसरी गोष्ट म्हणजे योगींनी सर्व बाबतीत एक आगळी वेगळी उंची गाठून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना निर्णायकरित्या मागे टाकावं यासाठी ENMP सारख्या PR अर्थातच प्रसिद्धीसाठी कंपन्यांची मदत घेतली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुंभमेळ्यासाठी काय काय केलंय हे जगाला सांगण्यात योगी कुठलेही कसूर ठेवत नाहीयेत। याआधी कुणीही असं केलं नव्हतं हे सांगण्यासही ते विसरत नाहीयेत। या गोष्टींसाठी योगी आदित्यनाथ यांनी कंबर कसल्याचं दिसत आहे, त्यात ते यशस्वी ठरताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता योगी आपलं हिंदू जननायक पद कशा पद्धतीने ठसवतात हे कुंभमेळा सुरू झाल्यावर कळेलच। अशाच इंटरेस्टिंग राजकीय गोष्टींसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।